लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. चाणक्य प्रजा आणि मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता. ममता दीदींचं सरकार जाणार. तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज. केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर. काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज. डाव्यांची सत्ता जाणार. पीपल इन्साइटचा एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज. तमिळनाडूचे एम.के. स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार. चाणक्य आणि पीपल्स इन्साइटचा एक्झिट पोलनुसार डीएमके सत्ता कायम राखणार. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान. आतापर्यंत 92.1% मतदानाची नोंद. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात प्रमुख लढत. पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं. सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख मताधिक्यानं विजय होण्याची शक्यता. पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीत अक्षय कर्डिलेंना 70 ते 75% मतं. कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्यानं विजय होण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीवरून मोवियातच बिघाडीची चिन्ह. ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा. तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारी. शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोरेंचं नाव निश्चित. सूत्रांची माहिती. थोड्याच वेळात या संदर्भात नंदनवन निवासस्थानी बैठक. दोघांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार. शिवसेनेत पक्ष विलीन करण्यासाठी बच्चू कडू सकारात्मक. दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेसोबत जायला हरकत काय, पण नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाणार नाही, बच्चू कडूंची भूमिका. महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय. मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. भैयांना मराठी शिकवलं तर ते पत्रकारितेत येतील आणि उद्या चौबेला भिडे पुरस्कार द्यावा लागेल. परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुनाव. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. 2.7 रिश्टर स्केल इतकी तीव्रता. चिपळूण तालुक्यातील एगाव भूकंपाचं केंद्र. यापूर्वी 12 मार्चलाच भूकंपाचे धक्के जाणवले होते. पत्राचा रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय. इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश. परिसरात मंदिर उभारलं जाणार. कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती. उन्हाचा तडाखा. धावत्या ट्रकला भीषण आग. नंदुरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यासह ट्रक जळून खाक. नवापूर तालुक्यातील पानबरा गावाजवळील घटना. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.